गुड आफ्टरनून. जेव्हापासून प्राव्या चालायला लागली आहे ना, तेव्हापासून इकडे पड, तिकडे पड, इकडे डोकं आपट, तिकडे डोकं आपट, हे तिचं चालूच असतं. पण तिच्यातही मस्ती कमी नाही आहे. हेच बघा ना, आता ही कोणती नवीन खेळायची पद्धत. घरभर अशी उलटी स्लाईड होऊन सगळीकडे लादी पुसत होती. मला लादी पुसायची गरजच नाही आहे. दुपारी मी मँगोचा पल्प काढायला घेतला, पण खूप दिवस झाले आणि मँगो खराब व्हायला लागले होते. म्हणून म्हटलं त्यांचा पल्प काढून फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवूया. त्यानंतर संध्याकाळी भूषण ऑफिसमधून आला. आज अक्षय तृतीया होती, म्हणून आम्हाला सोनं खरेदी करायचं होतं. ज्वेलर्सकडे पोचल्यावर प्राव्याने तर धिंगाणाच घातला. अख्खा ज्वेलर्सचा शोरूम हलवून टाकला. किती पळापळ केली असेल तिने शोरूममध्ये, आणि तिचा आवाज तर बाप रे बाप. ओरडून ओरडून सगळ्या कस्टमर्सचं अटेन्शन ग्रॅब केलं तिने. तिथे आम्ही एक गोल्ड कॉईन घेतला. मला ज्वेलरी घ्यायची होती, पण मेकिंग चार्जेस खूप जास्त होत होते, म्हणून आम्ही ज्वेलरी नाही घेतली. एक छोटासा गोल्ड कॉईन घेतला आणि घरी परत आलो. रात्री सगळं आवरून मी आणि प्राव्या मस्त टाइमपास करत होतो. हिला मम्मावर एवढं प्रेम होत होतं की सारखी मम्माला किसी देत होती. आणि प्राव्या आजकाल हे नवीनच शिकली आहे. तिला विचारलं ना तिचं नोस कुठे आहे की ती बरोबर सांगते. असं छान तिच्याबरोबर खेळत खेळत दिवस संपवला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.